अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहे. अद्वैत, गेल्या वेळी जो हिंसाचार झाला ते लक्षात घेता यंदा ही सगळी खबरदारी घेण्यात आली आहे का? विशाल, आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी 31 डिसेंबरला आधी एल्गार परिषद झाली होती शनिवारवाड्यावरती, म्हणजे पुण्यामध्ये, आणि त्यानंतर 1 तारखेला जो अभिवादनाचा कार्यक्रम असतो तो कोरेगाव भीमाला होता आणि त्या ठिकाणी जो हिंसाचार झाला होता. आता त्या पार्श्वभूमीवरती 201वा हा स्मृतिदिन आहे आणि यावेळेस इतकी खबरदारी घेण्यात आली की जणू काही पोलिसांची एक छावणीच तयार झालेली आहे आणि कोरेगाव भीमाला यंदाही 10 लाख पर्यटक येतील असा अंदाज आहे. त्यामुळं सरकार, प्रशासन अत्यंत दक्ष झालेलं आहे. त्यामुळं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय हा आहे की जे समाजकंटक आहेत त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जे आरोपी आहेत मागच्या हिंसाचारामधले त्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आलेले आहेत. दुसरा मुद्दा होता की अभिवादनानंतर होणाऱ्या सभांचा. आत्तापर्यंत अभिवादन झाल्यानंतर त्याच ठिकाणी वेगळ्या सभा होत होत्या, पण आता मात्र सभांची ठिकाणं ही विजयस्तंभापासून दूर ठेवण्यामध्ये आलेली आहेत, साधारणतः अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये. आणि त्यामध्ये मात्र रामदास आठवले असतील, आनंदराज आंबेडकर असतील, भारत मुक्ती मोर्चा, विवेक चव्हाण यांच्या सभांना परमिशन दिलेली आहे. परंतु त्याचवेळी भीम आर्मीचे संस्थापक, जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये त्यांना सभेला परमिशन दिलेलं नाही आहे, पुण्यातल्या त्यांच्या सभेवरती सुद्धा टांगती तलवार आहे. 30 तारखेला चंद्रशेखर आझाद पुण्यात येत आहेत आणि ते पुण्यामध्ये SSPMS मैदानावरती त्यांची सभा होणार आहे. परंतु कलेक्टरांनी स्पष्ट केलं की आपण देखील वर्तमानपत्रात वाचलेलं आहे, आपल्याकडं या सभेसाठी कुठल्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही आहे आणि जर तो आला तर आपण विचार करू. मात्र हे सांगतानाच जर कोणी आक्षेपार्ह बोलणार असेल तर आम्हाला परवानगी न देण्याचा अधिकार आहे असं त्यांनी सूचित केलेलं आहे. तर कुठंतरी मुंबईला जसा चंद्रशेखर आझाद यांना दणका बसलेला आहे की अगदी त्यांना पत्रकार परिषदसुद्धा घेऊ देण्यात आले नाही किंवा सभेला अटकाव करण्यात आला, पुण्यामध्ये कदाचित त्याची पुनरावृत्ती घडू शकते. त्यामुळे पुण्यामध्ये होणारी रावण उर्फ चंद्रशेखर आझाद यांची जी सभा आहे तिच्यावरती देखील प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. अद्वैत, याचबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काय म्हटलं आपण पाहूयात. त्यांचा प्रोग्राम आहे, मला न्यूजपेपरमध्ये कळलं आहे. काही असं रीतसर निवेदन किंवा मला परवानगी द्यावा असं पत्र माझ्याकडे तर नाही आहे. पत्र जेव्हा आला तर आम्ही विचार करू, पण एवढे नक्कीच सांगतो की जर आम्हाला असं वाटते की कोणीही व्यक्ती किंवा संस्था, हा काही स्पेशल कोणाच्या बाबतीत मी सांगत नाही, जर आम्हाला असं वाटलं की एक संस्था किंवा व्यक्ती यांचा स्पीच किंवा कार्यक्रममुळे थोडा शांतीभंग होऊ शकते तर असे संस्था किंवा व्यक्तीला परवानगी दिली जाणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, जाणून घेऊया. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांनी छिंदमकडे पाठिंबा मागितला होता अशी माहिती मिळते. शिवसेनेचे जे महापौर पदाचे उमेदवार होते बाळासाहेब बोराटे यांनी छिंदमकडे पाठिंबा मागितल्याची माहिती पुढे येते. आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, पण सकाळी आपल्याशी बोलताना बोराटे यांनी स्पष्ट केलं होतं की आम्हाला छिंदमचा पाठिंबा नकोय, तसं आम्ही पीठासीन अधिकाऱ्याला कळवलं होतं अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बोराटे आणि छिंदमची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. अहमदनगरमधल्या छिंदम मारहाण प्रकरणात एक सगळ्यात मोठा हा गौप्यस्फोट होताना दिसतोय. अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला शिवसेनेच्याच नगरसेवकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या धक्काबुक्की प्रकरणी 4 जणांविरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पण आता आपण बघतोय एक मोठा खुलासा, मोठा गौप्यस्फोट हा समोर आलेला आहे की शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार बोराटेंनीच श्रीपाद छिंदमकडे पाठिंबा मागितला होता आणि तशी ऑडिओ क्लिप जी आहे ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. आता बोला ना साहेब, उद्या वेळ पडली तर मला मतदान करा. काय तुमचं काय जुळतं की नाही जुळायचं बरं का भाऊ. ते असं दिसते म्हणजे आता नेमकं काय झालंय, यांनी इतकं कन्फ्युज केलं ना राष्ट्रवादीने भाजपने. काय कन्फ्युज आहे राव, सरळ सरळ तुमची 4 हत्ती त्यांनी उचललेले. तुम्ही 4 हत्ती पहिले ताब्यात घेतला असतं तर सगळं खेळ झाला असतं. तुम्ही हत्ती ताब्यातच घ्याय ना. मग आता काय ते राष्ट्रवादी कसं लढणार म्हणजे ते पाठिंबा देणार ना. अहो ते सगळं भाजपला पाठिंबा देणार आहे, ते उघड डमी उमेदवार आहे ते राष्ट्रवादीचे. अच्छा, ते डमी उमेदवार कशासाठी आहे की मागच्या वेळेस जी ऐन वेळी युती झाली आणि बिनविरोध प्रकार झाला तर त्यावेळेस जर परत तसंच जर झालं
तर मग त्यावेळेस ते काही भाजपचे ऍबसेंट राहतील असा विषय येतो सगळा. आणि राष्ट्रवादी पुढे राहील असा विषय आहे सगळा. तुम्ही खरं म्हणजे हत्ती ताब्यात घेऊन तुमचं पण होऊ शकत होतं त्यांना सोडून. काय तुम्ही आता ठीक आहे, ती वेळ गेली. आता कशी लढतात ते कळलं पाहिजे. नाही भाजपवाले कशी लढतात, सेपरेट लढतात. नाही हो, सेपरेट नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे त्यांना. त्यांचं एकच धोरण आहे फक्त की शिवसेनेला बाजूला ठेवायचं. त्यांचे विधानसभेचे गणित आहेत थोडक्यात. ऐका ना जरी तुम्हाला सांगू का, जरी हे सेपरेट लढले, ऐका आता राष्ट्रवादीचे होतात 19 आणि समजा राष्ट्र हे त्यांच्याबरोबर गेले. कोण? हत्तीवाले. नाही, हत्तीवाले नाही. हत्तीवाल्यांनी याला भाजपला मतदान करा म्हणून व्हीप काढलेला आहे. बरोबर. आता ते जर त्यांच्याबरोबर गेले, हत्तीवाले सगळे तुमचे कार्यकर्ते राहावं असं काय? अरे काय आता ते काय त्यांना काय ते सचिन जाधव हे काय माणसं आहेत करावं? काय राव तुमचे माणसं आहेत. अरे सचिन जाधवने तर तुमचं कांड केलं होतं त्यावेळेस. ते मला माहिती आहे ना. ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, समजा हे सेपरेट लढले, राष्ट्रवादी सेपरेट, बीजेपी सेपरेट, सेना सेपरेट, तर बीजेपीला समजा मतं पडतील फक्त 17 आणि नाही त्यांचे 14 आणि समजा 3. त्याच्यामुळे ते भापा वाकडीसाठी ते 100% डमी उमेदवार तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते डमी आहे. मी सांगू का तुम्हाला, राष्ट्रवादीतून महापौर करतात का काय? हो नाही ऐका मी सांगतो तुम्हाला. काँग्रेसवाल्यांची काय परिस्थिती तुम्ही सांगा मला पहिले. काय परिस्थिती काँग्रेसची? काँग्रेसवाले अजून तटस्थ आहे, त्यांचा काही निर्णय नाही झालेला. काय तटस्थ नाही, त्यांनी पैसे घेतलेले बाबाकडून. अजून काही सांग, पुढचं सांगा. बर, पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. अजून म्हणजे ते बाबाला समजा ते किती झाले, म्हणजे 14 आणि 3 हे 3 5, 14 आणि 5. हॅलो, हा सांगा ना. 14 आणि 5 19 आणि ते 4 हत्ती. मग ते धरून ना, 3 हत्ती धरूनच ना, 3 धरले, 5 ते 5 आणि 3 8 आणि हे 14 किती झाले? 8 आणि 14 22. बरं 22 ते झाले. आणि आता राष्ट्रवादीचं सांगा. आता राष्ट्रवादी लढलं समजा मग सेपरेट, तर त्यांना 19 मतं पडतात. तसं तिघांचं नाही होणार बाळासाहेब. तुम्ही जे म्हणताय ना किंवा राष्ट्रवादी आणि हे जे आहेत ना कोण भाजप आणि समजा शिवसेना, अशी तिघांची वेगवेगळी लढत होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तसं होणार नाही. त्यांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला? भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे आणि त्यांनी फॉर्म का भरला संपत बारसकरचा आणि वारेंचा, किंवा मागच्या वेळेस सारखं ऐन वेळेस जर भाजप म्हणली की शिवसेनेची युती करा, तर मग त्यावेळेस जे 4 हत्ती ताब्यात घेतील त्यावेळेस जे नगरसेवक भाजपचे केडगाववाले जे आहेत किंवा अजून कोणी असतील ते सगळे ऍबसेंट राहतील आणि त्यावेळेस मग तुमची आणि राष्ट्रवादीची फाईट होईल. आलं का लक्षात? म्हणजे सर्वी किती होते त्यांचे राष्ट्रवादीचे समजा ऍबसेंट राहिले आणि राष्ट्रवादीचे समजा 19 ते 4 हत्ती घेतील. हा बरोबर. 4 19 आणि 4 23 आणि 5 27 होतात. बरोबर बरोबर. 27 आणि समजा हे फुटलेले तर गैरहजर राहतील ना. फुटलेले गैरहजर राहतील. बरोबर. इकडले काही लोक इकडे येतील ना. कुठले? भाजपची युती झाली तर कोण नाही येणार तुमच्याकडं? नाही ना. नाही कोण. आता बाबा थोडी येईन त्याची उमेदवारी सोडून, ते म्हणून मला उमेदवारी नाही दिली मी कशाला जाऊ. बरोबर. आणि बाकीचे आता समजा ढोणेंची उमेदवारी नाही दिली तर ते म्हणतील आम्हाला उपमहापौर भेटाना तर आम्ही कशाला पाठिंबा देऊ. मग उपमहापौर देतील ना त्यांना युती झाली तर. हा एखाद्या वेळेस मग हे येऊ शकतात भाऊ, कोण दोन्ही येऊ शकतात उपमहापौर भेटन म्हणून, बाकीचे नाही येणार. याविषयी शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार बोराटे आणि त्याचबरोबर श्रीपाद छिंदम यांनी काय प्रतिक्रिया दिली, काय म्हणणं मांडले पाहूयात. आज महापौर आणि उपमहापौरची निवडणूक होती. त्या निवडणुकीसाठी मला जो लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा हक्क बजावण्याकामी मी सभागृहात गेलो आणि सभागृहात गेल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. काल शिवसेनेचे
नगरसेवक आणि महापौर पदाचे उमेदवार श्री बाळासाहेब बोराटे आणि त्यांचे नेते यांनी मला फोन करून माझ्याशी संभाषण केलं आणि आम्हाला मतदान करा अशी त्यांनी विनंती केली. त्यानुसार मी आज सभागृहामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांना शिवसेनेला मतदान केलं त्यांच्या विनंतीनुसार. त्यानंतर तिथले त्यांचे काही नगरसेवकांनी उठून काही घोषणाबाजी केली आणि मतदान प्रक्रिया बंद पाडली आणि काही नगरसेवकांनी माझ्यावर हात उचलला. हा जो काही प्रकार त्यांनी केला हा लोकशाहीला काळिमा फासणारा विषय आहे आणि शिवसेनेचा आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचं मी निषेध व्यक्त करतो. आज तुम्ही काय कोणाच्या विरोधात एफ आय आर केलेले? मी ज्या नगरसेवकांनी माझ्यावर हात उचलला, ज्यांनी मला तिथं धमकावण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये एफ आय आर तुम्ही पाहू शकता, पोलीस स्टेशनमध्ये आहे. मतदान मी काही फोन किंवा माझा त्यांनी जो आरोप केला आहे त्यांनी नंबर पहिले चेक करावं, त्यांनी माझा आवाज फॉरेन्सिक लॅबला पाठवा. मी त्या पद्धतीची फिर्याद देखील पोलीस स्टेशनला दिलेली आहे की ही माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार चालू आहे आणि मी त्याच्या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन लगेच पोलीस स्टेशनला फिर्याद पण दाखल केलेली आहे. तर असला कुठलाही प्रकार नाही आहे. आम्हाला माहिती होतं की यांची अशी अभद्र युती होणार आहे, भाजप, राष्ट्रवादी आणि तुमचे ते बसपा. तर आम्हाला माहिती, जर आम्ही 24 मतं आमच्या ताब्यात आहे आणि त्यांना 37 मतं पडणार आहेत ऑलरेडी, तर मी एक मत ह्याच्या एक मताने मला काय होणार होतं फरक, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी त्याला मत मागायचं किंवा काय, आणि त्यांनी दाखवा ना, सगळं खुलासा करावं त्यांनी की भाऊ हे फॉरेन्सिक लॅबला पाठवा. मी आता तसं पोलीस स्टेशनला कळवलं, लेखी अर्ज दिला त्यांना की बा याच्या बाबतीत चौकशी करा. असलं कुठं ना मी हे करेल ना, राजीनामा देऊन टाकेन ना नगरसेवक पदाचा. एवढं काही खोळंबा नाही त्याच्या वाचून की मी त्याच्याकडनं मत घेऊन महापौर होणं किंवा नगरसेवक होणं किंवा अजून काही गोष्टी, एवढी काही गरज नाही मला त्याची. त्यामुळं मी त्या गोष्टीच्या सामोरं जायला तयार आहे. जे होईल चौकशी करा त्याची आणि राजीनामा द्यायला तयार आहे.